नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 23वा नैसर्गिक आपत्ती याविषयी माहिती बघणार आहोत। सांगा पाहू। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर दोन चित्रे दिलेली आहेत। ती कोणत्या नैसर्गिक संकटाची आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे। पहिलं चित्र बघा, कशाचे आहे? ज्वालामुखी। आणि दुसरं चित्राचे नीट निरीक्षण करा, आपल्याला समजेल की महापूर आल्यानंतरची जी परिस्थिती आहे त्याचे हे चित्र आहे। सांगा पाहू। पावसाळ्यात एकाएकी 2-3 दिवस खूप जोराचा पाऊस पडतो। नदीचे पाणी इतके वाढते की नदी दुथडी भरून वाहते। कधी कधी पाणी नदीकाठच्या वस्तीमध्ये घुसते। नदीच्या पाण्याच्या पातळीत अशी वाढ होते, त्याला काय म्हणतात? त्याला पूर येणे, महापूर येणे असे म्हणतात। वारंवार भूकंप होणारी महाराष्ट्रातील 2 ठिकाणे कोणती? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वर्गमित्रांकडून किंवा वर्ग शिक्षकाकडून माहीत करून घ्यायचे आहे। समुद्रात भूकंप झाला तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात, त्यांना काय म्हणतात? त्याला सुनामी असे म्हणतात। नैसर्गिक आपत्ती। नैसर्गिक आपत्ती म्हणजे नेमकं काय? तर निसर्गतः जेव्हा सामान्य जनजीवन अस्तव्यस्त होतो त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणूया। अवकाळी पाऊस। अवकाळी पावसासंदर्भात एक वळवाचा पाऊस आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया। महाराष्ट्रात पावसाळा सुरू व्हायच्या आधी काही ठिकाणी एखाद्या दिवशी अचानक ढग जमून येतात, विजा चमकतात आणि ढगांचा गडगडाट होतो। थोडा वेळ जोराचा पाऊस पडतो, त्याला आपण वळवाचा पाऊस किंवा वळीव असे म्हणतो। अवकाळी पाऊस म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती घेऊया। पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस। आता या अवकाळी पावसामुळे काय होतो, सामान्य जनजीवन कसा अस्ताव्यस्त होतो ते या चित्र रूपाने तुम्ही बघू शकता। पूर म्हणजे काय? पावसाळ्यात कधी कधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडतो, पाणी वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते, त्याला आपण पूर येणे असे म्हणतो। बघा, इथे पूरमय स्थिती दाखवण्यात आलेली आहे। सुनामी म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात। एक लाट 3-4 मजली इमारती इतकी उंच असते। या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात, याच लाटांना सुनामी असे म्हणतात। यामुळे मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे नुकसान होते, जनजीवन अस्तव्यस्त होत असतो। भूकंप म्हणजे काय? तर जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात, त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात। काही सेकंद जमीन हादरते, त्याला भूकंप असे म्हणतात। भूकंपामुळे सुद्धा ही खूप प्रमाणे जीवितहानी व वित्तहानी आणि प्राणीहानी होत असते। माहीत आहे का तुम्हाला, मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते। त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो। गरज पडली तर लष्कराच्या जवानांची मदत घेतली जाते। आपण काय शिकलो? विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात। शेतात पाणी साचल्याने हिवाळी पिके कुजून जातात। अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होऊ शकते। गारांचा मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात। पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते। पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पाण्यात पातळीत वाढ होते, त्याला पूर म्हणतात। कधी कधी पुराचे पाणी वस्तीत घुसते, घरे पडतात, माणसे व गुरे बुडून मरतात। दैनंदिन जीवनात अडचणी येतात। पूर ओसरेपर्यंत उंच ठिकाणी जावे। जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली झाल्याने तरंग निर्माण होतात, त्याला भूकंप म्हणतात। भूकंपामुळे घरे हादरतात, वस्तू धडाधड पडतात, घरे कोसळून ढिगारे तयार होतात, त्यात अडकून माणसे
दगावतात, पाळीव जनावरे जखमी होतात किंवा मरतात। भूकंप होताना कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे। भूकंपाचा उगम समुद्रात असतो तेव्हा समुद्रात प्रचंड उंच लाटा तयार होतात, त्यांना सुनामी म्हणतात। किनाऱ्यावरील मानवी वस्तीत या लाटा आल्याने खूप वाताहत होते। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।